तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा. पण गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. डे 24 ऑफ खायचं तर फक्त शाकाहारी जेवण. आणि 24 जसे दिवस माझे चॅलेंजचे दिवस भरत आले, तसे माझे गुजरात मधले पण दिवस आता लवकरात लवकर भरत आलेले आहेत. तर तेव्हा नवीन काहीतरी करता येईल आपल्याला. ओके, सो फ्रेंड्स, आज आहे महाशिवरात्र. सो माझा असणार आहे आज उपवास. ऍक्च्युली मला माहित नव्हतं आज महाशिवरात्र आहे, पण मम्मीचा फोन आला रात्रीचे, फोन नाही म्हणजे मेसेज आला, टाइम आहे महाशिवरात्र, उद्या उपवास धरणार आहेस का? म्हणलं महाशिवरात्र आहे, मग उपवास धरेल मी. फास्टिंग, फुल डे फास्टिंग. काहीच नाही प्यायचं, चहा पण नाही, फक्त पाणी पाणी पाणी. आज जेवायची व्हिडिओ येणार नाही, आज काही खाणार नाही मी. ओके, आज महाशिवरात्र आहे, तर तुम्हाला एक चांगली आणि सुंदर गोष्ट सांगतो. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, पण देवाची खरी सेवा ही माणसाच्या चांगल्या कर्मात दडलेली असते. तुमच्या वागण्यात माणुसकीच नसेल आणि मनात द्वेष असेल, तर त्या मंदिराच्या पायऱ्यात चढण्याला काहीच अर्थ नाही. कर्म चांगले ठेवा, देव स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि आज माझ्यासोबत जो इन्सिडेंट झाला, की आज महाशिवरात्र आहे, मी साईटवर जाताना मी जस्ट मित्रासोबत चर्चा केली की जर आपल्याला जर मंदिर भेटला, महादेवाचं मंदिर जर कुठे असेल, तर आपण थांबूया तिथे. नसेल जर भेटणार तर काय, मनातूनच पाया पडून घेऊ. बोलू शकता देवाच्या कृपेने आम्हाला महादेवाचं मंदिर भेटलं, मस्त मंदिर भेटलं, आमचं मस्त दर्शन झालं. देवाच्या चरणी डोका टेकवला, तेव्हा मन प्रसन्न झाला. देवाची जी एक्साइटमेंट होती ना, खूपच खूपच भारी होती, खूप एनर्जेटिक होती. ती व्हिडिओ मी आता अपलोड करतो पुढे. मंदिर आहे, फुल एनर्जी वाटली, फुल एनर्जी. मला वाटलं नव्हतं की रस्त्यात जाताना आपल्याला दर्शन होईल का मंदिरामध्ये, पण भाई गाडी साईडवर जायच्या रोडवरती महादेवाचं मंदिर होतं. दर्शन झालं मस्त होती आतमध्ये. माझं जाम भारी वाटतं. माझं होतं स्वतःचं फास्टिंग, मी जेवलो नाहीये. तर गाडी आली 8 वाजता आणि बसतो आणि आलो रूमवरती. आणि ऍक्च्युली आज होते महाशिवरात्र आणि माझं अपेक्षा पण नव्हतं गेली दर्शन होईल म्हणून. माझं दर्शन झालेलं आहे. मी काही खाल्लं नाही दिवसभर, म्हणजे जे खातो ना आपण साबुदाणा, जे काही फ्रुट्स ते काहीच खाल्लं नाही, काहीच नाही. सकाळपासून उपाशी आहे. आज पण म्हणजे आता पण चालला होता विचार की मी जेवत नाही आज रात्री पण नको बोललो. मम्मीचा फोन आला काहीतरी जेव. सो मी आता जातो जेवायला. सो फ्रेंड्स, खाली आलो, ऑर्डर दिली आणि ऑर्डरची वाट बघत बसलो, कारण भूक लागली होती. लवकर ये बोलत होतो मनामध्ये. आणि समोरासमोर ऑर्डर आली लगेच आपल्या, आणि मस्तपैकी पंजाबी थाळी ऑर्डर केली. आणि मला उपवास सोडायचा होता, सो मी राईस खाल्ला आधी आणि माझा उपवास सोडलेला आहे. पोटात अन्न गेले 2, जरा चांगलं वाटलंय, मन प्रसन्न झालेलं आहे माझा. सो फ्रेंड्स, आपलं जेवण झालंय मस्तपैकी आणि आता आलो मी बाहेर चालायला. उलटा का चालतोय, कारण ते लाईट ना समोर, म्हणून बाकी आता चालतो थोडा आणि जातो रूमवरती. आता काय नाही रूमवरती, बाकी आज महाशिवरात्री तुम्ही उपवास. बाय, पुन्हा भेटू उद्या. गुड नाईट.